नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. कलाने सगळं काम पटापट आवरलेलं असतं. रजनी म्हणते, अगं कला, आज काही स्पेशल आहे का? तू सगळं पटापट आवरलं आहे? अंजू म्हणते की हो बघा ना मॅडम, कला ताईने दुपारचं सगळं आवरून ठेवलं आहे. आणि कला म्हणते, अगं खरं सांगू का, ऊन वाढल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये उभं देखील राहत नाही, म्हणून म्हटलं सगळं काम संपवून टाकावं, तेवढंच आपल्याला दुपारचा आराम. रजनी म्हणते, अगं ते काही असलं तरी देखील हे सगळं तू एकटीने कशाला करायचं? आपण तिघींनी मिळून केलं असतं तरी देखील लवकरच झालं असतं. कला म्हणते, असू द्यात ना, माझ्याकडनं आज तुम्हा दोघींना सुट नाही ना. तिथेच बसलेली असते. नैना मनातच म्हणते, चांदेकरांच्या आदर्श सुनेला आराम करायचा आहे, पण मी हे होऊन देणार नाही. आणि तेवढ्यात कला म्हणते, मी येते. नैना लगेच तिला अडवते आणि म्हणते की कला प्लीज मला ब्रेकफास्ट दे, मला जाम भूक लागली आहे. कला म्हणते, अंजू तू नैना ताईला ब्रेकफास्ट देशील? त्यावर नैना म्हणते, नाही तू दे ना. आणि मला सांग आज ब्रेकफास्ट मध्ये काय केलं? त्यावर कला म्हणते, सांगितलं ना, उपमा केला आहे आणि तुझ्यासाठी शतावरी घालून दूध पण केलं आहे. नैना म्हणते, मला उपमा नको आहे. आणि ऐक ना, माझं आहे ना, सकाळपासून आपली मम्मा बनवते ना तसं थाळीपीठ खाण्याची खूप इच्छा होते ग, तू माझ्यासाठी बनवशील का? त्यानंतर कला अंजूला म्हणते की अंजू तू ताईसाठी 2 थालीपीठ लावशील? त्यावर नैना लगेच म्हणते, का पण मी तुला सांगितलं ना, मग तू तिला का सांगते? रजनी नैनाला म्हणते, अगं नैना, अंजू देईल ना तुला करू, कला सकाळपासून कामच करते ना. नैना म्हणते, नाही काकी, तसं नाही, ऍक्च्युली मला मम्माच्या हातचं थालीपीठ खाण्याची इच्छा झाली होती आणि माझ्या मम्माची हाताची चव फक्त कलालाच माहिती आहे, म्हणून मी म्हणाले की तू बनव. कला म्हणते, अगं ताई, अंजू छान बनवते आणि तू असा हट्ट का करते? नैना म्हणते की तुला माहिती आहे ना, मी प्रेग्नेंट आहे ते, आणि एकतर माझं खूप डोकं दुखते. तू एक काम कर, माझ्यासाठी थालीपीठ बनव आणि माझ्या रूम मध्ये आणून दे, मी तिथेच बसते. आणि नैना रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर कला रजनीला आणि अंजूला म्हणते की करते मी. दुसरीकडे अद्वैत, सरोज, श्रीकांत आणि आबा दागिन्यांचे डिझाईन्स बघत असतात. मी अद्वैत म्हणत असतो, काय पाठवलं यांनी? मी असं प्रेझेंट करायचं आहे का मीटिंग मध्ये? सांगितलेलं एक काम देखील धड करता येत नाही ह्या लोकांना. आबा म्हणतात, अरे अद्वैत, डिझाईन वाईट नाही, थोडीफार अलीकडच्या काळातली आहे, पण तुला नक्की काय पाहिजे तू त्यांना सांग की. तू त्यांना आत्ताच फोन कर, म्हणजे त्यांना काम करता येईल. अद्वैत म्हणतो, बाबा मी त्यांना काल स्पेसिफिक ब्रीक दिलं होतं, तरी देखील त्यांनी ह्याच चुका केल्या. मी कुठल्या भाषेमध्ये समजावून सांगू हेच कळत नाही आता. आणि त्यानंतर अद्वैत त्या सारिकाला फोन लावतो आणि म्हणतो की सारिका, तुम्ही हे काय पाठवलं आहे? एक डिझाईन सुद्धा धड पाठवता येत नाही का तुम्हाला? काल एवढं बोलून देखील तुम्हाला कळत नाही का? मी असं प्रेझेंट करायचं आहे का मीटिंग मध्ये? सारिका म्हणते की सॉरी सर, कार तुम्ही ब्रेक दिलं होतं तसं. त्यावर अद्वैत म्हणतो, काय ब्रेक दिलं होतं मी तुम्हाला? दागिने पारंपरिकच हवे होते, पण आता मॉडर्न ट्रेंड आहे ना, त्याचं मिक्सचर हवं आहे त्यामध्ये, आणि तसं काहीच नाहीये इथे. आणि आता पुढच्या तासाभरात एवढी महत्वाची मीटिंग आहे, आता मी काय प्रेझेंट करायचं त्यामध्ये? सरोज म्हणते की अद्वैत मला दे फोन, मी बोलते. सरोज बोलते आणि म्हणते की हा सारिका, काय प्रॉब्लेम झाला आहे, सुचत नाही का काय? त्यावर सारिका म्हणते, सॉरी मॅडम, आम्ही सगळेच प्रयत्न करतोय, पण आम्हाला खरंच काही सुचत नाहीये. सरोज म्हणते, आता हे बघा, आता जे काही काम आहे ना हातामध्ये ते आधी बाजूला ठेवा आणि जरा शांतपणे विचार करा आणि परत नव्याने सुरुवात करा, सुचेल काहीतरी. आणि हे बघा, कोणाला तरी खुश करायचं आहे म्हणून ते काम करू नका, आपल्याला ते आधी आवडतंय का याचा विचार करा आणि मग ते काम करा. जमेल का असं काम करायला? अजून तासभर आहे तुझ्या. त्यावर सारिका म्हणते, हो मॅडम. आणि त्यानंतर सरोज फोन बंद करते. अद्वैतला म्हणते, अद्वैत तू जरा शांत हो, आपली महत्वाची मीटिंग आहे, तू असा पॅनिक होऊ नकोस. दुसरीकडे संगीता पापड वाळू घालत असते आणि तिथे पैसे वसूल करण्यासाठी ते माणसं येतात आणि ते म्हणतात की दिनकरराव कुठे आहे? संगीता म्हणते, ते घरामध्ये नाहीये. ते माणसं म्हणतात, काय मी स्टॉलवर देखील गेलो होतो, तिथे देखील नाहीये, आणि तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून हप्ते भरलेले नाही, आम्ही आता हप्ते भरून घेण्यासाठी तुम्हाला शोधत फिरायचं का? ते तसं नाही साहेब, आम्ही देखील पै ना पै जमा करत आहोत, पण काय करायचं, ह्या वेळेला खूप अडचण आहे. यावर ते साहेब म्हणतात की अडचण सगळ्यांनाच आहे, पण यावर आम्ही वेळ नाही देऊ शकणार, चला लवकर पैसे द्या. त्यावर संगीता म्हणते, हो कुठून आणायचे पैसे? मी म्हणतोय ना 2 दिवस द्या, आम्ही 2 दिवसामध्ये लेले हप्ते सगळे फेडतो. त्यावर ते साहेब म्हणतात, अहो मागच्या महिन्यामध्ये देखील तुम्ही असेच म्हणाले होते. सॉरी वहिनी, आता आम्ही नाही थांबू शकणार.
तिथे एक स्कूटी दिसते त्यांना आणि ते सर म्हणतात की सध्या आम्ही ही गाडी घेऊन जातो आणि 8 दिवसाच्या आत हे हप्ते फेडा नाही तर पतसंस्था ही गाडी जप्त करून टाक. संगीता म्हणते नाही नाही साहेब, मी एक ना एक पै फेडतो, पण ती गाडी काय घेऊन जाऊ नका. ते साहेब म्हणतात नाही हो, आम्हाला आता काहीतरी घेऊन जावंच लागेल, मी मध्ये येऊ नका नाही तर आम्हाला उगाच ऍक्शन घ्यावी लागेल. आणि ते लोक गाडी घेऊन जातात. दुसरीकडे एकाला आजोबांच्या रूम मध्ये जाते आणि आबांना म्हणते की आबा मी आतमध्ये येऊ का, तुम्ही काही कामामध्ये नाही आहात ना. त्यावर आबा म्हणते अगं ये की. आबा म्हणतात काय झालं. एकाला म्हणते की आबा मी आपल्या ऑफिसला गेले तर चालेल का तुम्हाला. म्हणतात की ऑफिसमध्ये. कला म्हणते की मी माझं काय काम आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण तुम्ही मला परवानगी दिली तर मी. त्यावर आबा लगेच म्हणतात अगं तू चांदेकर आहे या सगळ्याची मालकीन आणि तुला परवानगीची काय गरज आहे. काला म्हणते की तसं नाही, पण सरोज मॅडम आणि अद्वैतला नाही आवडणार ना मी तिथे आलेलं. म्हणतात की तू काही काळजी करू नको, तू कधी पण त्या ऑफिसमध्ये जाऊ शकते आणि तू जर ऑफिसमध्ये गेली ना तर चांदेकरांचं भलंच होईल, कारण तू जिकडं वावरते ना तिकडं सगळं चांगलंच होत, कारण तुझं मन साफ आहे, तुझ्या मनामध्ये पाप नाही आणि मला खात्री आहे तू या घरामध्ये तुझी जागा निर्माण करणार, पण तुझे हक्क तुझे अधिकार हे तुला मिळवावे लागतात. कोणाच्या परवानगीची आणि तुला कोणी अपनहून स्वीकारेल याची वाट बघत बसू नको. त्यावर कला म्हणते हो आजोबा आणि थँक्यू आबा, येते मी असं म्हणून कला तिथून निघ. दुसरीकडे रोहिणी राहुलला बोलवते आणि राहुलला म्हणते की ऑफिसला केव्हा जाणार आहेस तू. राहुल म्हणतो अजून काय ठरलं नाही, आवरलं की जाईल. रोहिणी म्हणते राहुल तुझा मूर्खपणा संपणार नाही, तुला सिरियसनेस नाही का. राहुल म्हणतो काय झालं. त्यावर रोहिणी म्हणते तुला सांगितलं होतं ना मी, स्वामीनाथन बरोबरची मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुझं तिथं असणं खूप गरजेचं आहे. अरे डॅडना कुठल्याही परिस्थितीमध्ये हे डील आपल्यालाच मिळावं असं वाटतंय आणि ते तुझ्यामुळे मिळायला हवं, तेव्हा त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेल. राहुल म्हणतो हे सांगितलं आहे तू काल मला आणि सारखं सारखं तेच सांगण्याची काही गरज नाही. दुसरीकडे कला अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि अद्वैत तिला दिसत नाही. कला म्हणते अद्वैत कुठे गेला, ऑफिसला गेला की काय, आता मला त्याला कसंही करून अडवावंच लागेल. कला तिची बॅग घेते आणि निघते आणि कला खाली उतरतच असते. नैना लगेच कलाला अडवते आणि म्हणते कला 1 मिनिट थांब ना. म्हणते काय झालं ताई. नैना म्हणते की अगं मला उन्हाचा खूप त्रास होतोय, मला जरा लिंबू सरबत करून दे ना. कला म्हणते की ताई तू प्लीज अंजूला सांग, मी आता थोडी गडबडीत आहे, निघते मी, बाय. आणि कला तिथून निघते. कला निघून गेल्यानंतर नैना मनातच म्हणते की ही काय इतक्या गडबडीने चालली आहे. दुसरीकडे अद्वैत गाडीत बसतच असतो आणि कला लगेच दरवाजा उघडते आणि गाडीत जाऊन बसतो. अद्वैत कलाला म्हणतो की काय. कला म्हणते की कुठं काय, चल. अद्वैत म्हणतो हे बघ ही मी तुला राहायला दिलेली रूम नाही, ही माझी कार आहे, मी ऑफिसला जाते. कला म्हणते की मला देखील तिथेच जायचं आहे, त्यामुळे चल. अद्वैत म्हणतो हो काय फालतूपणा आहे. कला म्हणते मी ऑफिसला येते, हा काय फालतूपणा म्हणजे. अद्वैत म्हणतो तुझं काय काम आहे तिकडे. कला म्हणते की त्याच्याशी तुझं काय घेणं देणं. अद्वैत म्हणतो हे बघ आधीच माझी खूप चिडचिड होते, त्यात तू मला अजिबात इरिटेट करू नको. कला म्हणते त्यात काय नवीन आहे, तुझी नेहमीच चिडचिड होत असते. अद्वैत म्हणतो माझी मिस्टर स्वामीनाथन बरोबर खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि हे तुलाही देखील माहिती आहे, का त्रास देते मला. कला म्हणते की कारण आजोबांनी मला ऑफिसला यायची परवानगी दिली आहे आणि त्यामुळे मी येणार आहे. आता माझी मी ऑफिसला गेले, तू ऑफिसला जाऊन देखील मला सोबत घेऊन गेला नाही, हे जर आजोबांना कळलं तर त्यांना काय वाटेल त्याचा विचार कर आणि काय ते ठरव, निघूयात का. अद्वैत म्हणतो तू मला ब्लॅकमेल करतेस. कला म्हणते की हो आणि त्यानंतर दोघेही सीट बेल्ट लावतात आणि तिथून निघतात. त्यानंतर कला आणि अद्वैत ऑफिस मध्ये जातात. अद्वैत सारिकाला विचारत झालं का प्रेझेंटेशनचं का. तेवढ्यात तिथे मिस्टर स्वामीनाथन येतात आणि ते कलाला पाहून म्हणतात हॅलो मिसेस चांदेकर, आणि कलाला म्हणतात की माझ्या बायकोला देखील तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. त्यावर कला म्हणते की थँक्यू सर. कला म्हणते की सर नेक्स्ट टाइम तुमच्या मिसेसला पण घेऊन या, माझं खास आग्रहाचं आमंत्रण आहे असं सांगा त्यांना. मिस्टर स्वामीनाथन कलाला म्हणतात की थँक्यू. त्यानंतर स्वामीनाथन अद्वैतकडे बघतात आणि अद्वैतला म्हणतात की मिस्टर अद्वैत ऑल सेट. अद्वैत म्हणतो हो या की आपण केबिन मध्ये बोलूयात आणि ते दोघेही केबिन मध्ये जातात. आणि त्यानंतर अद्वैत सानिकाला फोन लावून बोलवून घेतो प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी. सानिकाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. कला म्हणते सानिका खूप टेन्शन आलं आहे का ग. सारिका म्हणते की हो मॅडम, मी एवढे प्रयत्न करते तरी देखील अद्वैत सरांना एक देखील डिझाईन आवडत नाही.
कला म्हणते की 1 मिनिट आणि कला तिच्या स्वतः जवळच्या डिझाईन्स सारिकाकडे देते आणि म्हणते की ह्या काही डिझाईन्स आहे ह्या देखील दाखव त्यांना. सारिका म्हणते पण मॅडम सर. कला म्हणते हे बघ तुझ्याकडे आता दुसरे डिझाईन रेडी आहे का? त्यावर सारिका म्हणते नाही. कला म्हणते की मग तू माझं ऐक, आत्ता तू हे डिझाईन तिथे प्रेझेंट कर. त्यांना सांगू नको की मी ही डिझाईन तुला दिले आहे. त्यावर सारिका म्हणते असं कसं शक्य आहे मॅडम? मी सांगेल सरांना ह्या डिझाईन तुम्ही बनवल्या आहे म्हणून. कला म्हणते सारिका हे बघ माझं ऐक जरा, तू काही एक सांगू नकोस, तू फक्त तिथे जाऊन प्रेझेंट कर, पुढे काय होईल ते बघू आपण. सारिका तिथे घेऊन जाते आणि अद्वैत सारिकाला म्हणतो की लॅपटॉप कुठे आहे? त्यावर सारिका काहीच बोलत नाही आणि ते डिझाईन समोर ठेवते. अद्वैत सारिकाला म्हणतो की हे काय चालू आहे? डिझाईन शीट का दाखवतेस तू? सरांना प्रेझेंटेशन बघायचं आहे. सारिका काहीच बोलत नाही. मिस्टर स्वामीनाथन ते डिझाईन हातामध्ये घेतात आणि बघतात. पुढील भागात आपण बघणार आहोत की आबा सोहमला म्हणत असतात की पेस्ट कंट्रोल. अडगळीची रूम साफ करून निघून जातील. पुन्हा कलाला त्या रूम मध्ये जावं लागेल. अरे ती घरची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला अशा अडगळीच्या रूम मध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर सोहम आबाच्या कानामध्ये एक प्लॅन सांगतो. आबाला तो प्लॅन आवडतो आणि आबा म्हणतात की 1 नंबर. त्यानंतर आणि अद्वैत कलाचं सामान घेऊन त्या रूम मध्ये येत असतात आणि ती रूम बंद असते आणि अद्वैत म्हणतो ही रूम का बंद आहे? सोहम आणि आबा म्हणतात अरे त्यामध्ये जुनं घरातलं सगळं सामान ह्या रूम मध्ये ठेवलं आहे. आबा कलाला म्हणतात की सुनबाई तुला अद्वैतच्या खोलीमध्ये काही त्रास होतोय का? कला म्हणते नाही. मग आबा म्हणतात की मग काय प्रश्न सुटला, तू आता तिथेच राहायचं त्याच्या रूम मध्ये. बघूयात पुढील भागामध्ये अद्वैत कलाला घेणार का पुन्हा तिच्या रूम मध्ये. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.